श्री स्वामी समर्थ बाळांनो, आज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे जी समजली तर आयुष्यात पुन्हा कधीच लोकांच्या बोलण्यामुळे तुमच्या मनाला त्रास होणार नाही. कारण या जगात सर्वात जास्त दुःखी तो माणूस असतो जो स्वतःच्या मनापेक्षा लोकांच्या मतांना जास्त महत्त्व देतो. तो सतत विचार करत राहतो, लोक काय म्हणतील, लोक हसतील का, लोक माझ्याबद्दल वाईट बोलतील का, आणि हाच विचार त्याच्या आनंदाचा, आत्मविश्वासाचा आणि मनःशांतीचा सर्वात मोठा शत्रू बनतो. म्हणून मी आज तुम्हाला सांगतो बाळा, लोकांना जास्त महत्त्व देऊ नकोस, कारण लोक कधीच समाधानी होत नाहीत. तू कितीही चांगलं वाग, कितीही प्रेम दे, कितीही त्याग कर, तरीही एक दिवस ते तुझ्यात चूक शोधणारच. म्हणून स्वतःचं आयुष्य लोकांच्या हातात देऊ नकोस, ते माझ्या चरणी अर्पण कर. आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. जर या विचारांनी तुमच्या मनाला स्पर्श केला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. तुमचा हा एक शब्द दुसऱ्या एखाद्या दुःखी भक्तालाही धैर्य देऊ शकतो. बाळा, मला एक सांग, जेव्हा तू दुःखात होतास, जेव्हा रात्री उशी भिजेपर्यंत रडत होतास, तेव्हा ते लोक कुठे होते ज्यांच्यासाठी तू स्वतःचं सुख विसरलास? जेव्हा तुझ्यावर संकट आलं, तेव्हा किती जणांनी तुझा हात धरला? जेव्हा तुला अपमान सहन करावा लागला, तेव्हा गर्दीतून किती लोक तुझ्या बाजूने उभे राहिले? उत्तर तुलाही माहित आहे, फार कमी, कदाचित कोणीच नाही. मग अशा लोकांच्या बोलण्यामुळे स्वतःचं आयुष्य का खराब करतोस? हे जग बदललं आहे बाळा. प्रत्येक जण स्वतःच्या स्वार्थासाठी धावत आहे. जोपर्यंत तुझ्याकडून त्याचा फायदा आहे, तोपर्यंत तो तुला चांगला म्हणेल. पण ज्या दिवशी त्याचा स्वार्थ संपेल, त्याच दिवशी त्याला तुझ्यात हजार चुका दिसू लागतील. ही दुनियादारी अशीच आहे. इथे नात्यांपेक्षा स्वार्थ मोठा झाला आहे, प्रेमापेक्षा फायदा मोठा झाला आहे, माणुसकीपेक्षा अहंकार मोठा झाला आहे. म्हणून मी तुला सांगतो, लोक बदलले म्हणून तू बदलू नकोस. दुसऱ्यांच्या वागण्यामुळे स्वतःचा स्वभाव खराब करू नकोस. तुझं चांगुलपण कायम ठेव, पण स्वतःचा स्वाभिमान कधीही विकू नकोस. कारण चांगुलपणा आणि मूर्खपणा यामध्ये खूप मोठा फरक असतो. प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करत बसलास तर शेवटी स्वतःच दुःखी होशील. बाळा, या जगात असा एकही माणूस नाही ज्याच्याबद्दल कुणी वाईट बोललं नाही. श्रीरामांनाही वनवास भोगावा लागला, श्रीकृष्णांवरही आरोप झाले, संतांना अपमान सहन करावा लागला. मग आपण कोण आहोत? लोक बोलणारच. तू शांत राहिलास तरी बोलतील, उत्तर दिलंस तरी बोलतील, यशस्वी झालास तरी बोलतील आणि अपयशी झालास तरी बोलतील. म्हणून लोकांचं काम त्यांना करू दे, तू तुझं कर्म करत राहा. वेळ प्रत्येकाला उत्तर देते. आज जे लोक तुझी थट्टा करतात, उद्या तेच लोक तुझ्या यशाचं उदाहरण दुसऱ्यांना देत असतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, लोकांना तुझे हजार चांगले गुण आठवत नाहीत, पण तुझी एक चूक मात्र आयुष्यभर लक्षात राहते. तू एखाद्याला 10 वर्षे मदत केली असेल, पण एकदा नाही म्हणालास की त्याला तुझं संपूर्ण चांगुलपण विसरायला वेळ लागत नाही. म्हणून उपकार करा, पण बदल्यात कृतज्ञतेची अपेक्षा ठेवू नका. प्रेम करा, पण स्वतःचा अपमान सहन करून नाही. नाती जपा,
पण स्वतःची मनःशांती गमावून नाही. कारण मनःशांती गेली की आयुष्याचा आनंद संपतो. बाळा, तू माझ्यावर विश्वास ठेव, माणसांवर नाही. माणसं वेळेनुसार बदलतात, पण सद्गुरू कधीच बदलत नाहीत. लोक तुला सोडून जातील, पण मी तुझा हात कधीच सोडणार नाही. जग तुला कमी लेखेल, पण मी तुझ्यातील सामर्थ्य ओळखतो. म्हणून लोकांच्या मतांपेक्षा माझ्या कृपेवर विश्वास ठेव. तुझं काम प्रामाणिकपणे करत राहा, बाकीचं माझ्यावर सोड. जर हा संदेश तुमच्या हृदयाला स्पर्श करत असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश आपल्या कुटुंबातील, मित्रांमधील आणि प्रत्येक स्वामी भक्तापर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या निराश माणसाच्या आयुष्यात पुन्हा आशेचा किरण निर्माण होईल. बाळा, लक्षात ठेव, लोकांचं काम नाव ठेवणं आहे, पण तुझं काम स्वतःला घडवणं आहे. म्हणून लोकांच्या शब्दांनी तुटू नकोस, त्यांच्या मतांनी थांबू नकोस आणि त्यांच्या टीकेमुळे स्वतःची किंमत कमी समजू नकोस. तू माझा भक्त आहेस. तुझ्या आयुष्याचा निर्णय लोकांनी नाही, तर तुझ्या कर्माने आणि माझ्या कृपेने ठरणार आहे. म्हणून धैर्य ठेव, श्रद्धा ठेव आणि निश्चयाने पुढे चालत राहा. मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. बाळा, आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेव. ज्या दिवशी तू लोकांच्या कौतुकावर जगायला सुरुवात करशील, त्याच दिवशी त्यांच्या टीकेने मरायलाही तयार राहावं लागेल. कारण ज्याच्या आनंदाची चावी दुसऱ्याच्या हातात असते, त्याचं दुःखही दुसराच ठरवतो. म्हणून मी तुला सांगतो, तुझ्या मनाची चावी कोणाच्याही हातात देऊ नकोस. ती माझ्या चरणी ठेव. कारण माणसं बदलतात, परिस्थिती बदलते, नाती बदलतात, पण सद्गुरूंची कृपा कधीच बदलत नाही. लोकांनी तुला मान दिला म्हणून तू मोठा होत नाहीस आणि त्यांनी तुला कमी लेखलं म्हणून तू लहानही होत नाहीस. माणसाची खरी किंमत त्याच्या चारित्र्यात असते, त्याच्या प्रामाणिकपणात असते, त्याच्या कर्मात असते. पण जगाला हे समजत नाही. जगाला फक्त बाहेरचं रूप दिसतं, आतलं मन दिसत नाही. आज अनेक लोक बाहेरून हसत असतात, पण आतून पूर्णपणे तुटलेले असतात. कारण त्यांनी स्वतःसाठी नाही तर लोकांसाठी जगण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी त्यांनी स्वतःच्या मनाला मारलं, दुसऱ्यांना आनंदी करण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी काय मिळालं? अपमान, अपेक्षाभंग आणि एकटेपणा. म्हणून बाळा, स्वतःवर प्रेम करायला शिक. स्वतःचा आदर करायला शिक. जो स्वतःचा आदर करत नाही, त्याचा आदर जग कधीच करत नाही. तू प्रत्येकाच्या मागे धावत राहशील तर लोक तुला गृहीत धरतील. पण ज्या दिवशी तू स्वतःची किंमत ओळखशील, त्या दिवशी जगालाही तुझी किंमत समजू लागेल. या जगात प्रत्येकाला तुझं हसणं आवडेल, पण तुझ्या अश्रूंमध्ये सहभागी होणारे फार कमी असतील. प्रत्येकाला तुझं यश दिसेल, पण त्या यशासाठी तू केलेला संघर्ष कुणालाही दिसणार नाही. म्हणून लोकांच्या मतांवर आयुष्य उभं करू नकोस. लोकांना फक्त निकाल दिसतो, मेहनत दिसत नाही. लोकांना फक्त तुझी चूक दिसते, पण त्या चुकीआधी केलेले हजारो चांगले प्रयत्न दिसत नाहीत. म्हणून मी तुला सांगतो, लोकांच्या डोळ्यात स्वतःला शोधू नकोस. स्वतःच्या अंतरात्म्यात स्वतःला शोध. कारण तिथे मी आहे, तिथे सत्य आहे, तिथे शांतता आहे. कधी कधी तुला वाटतं, मी इतकं चांगलं वागलो,
तरी माझ्याबरोबर असंच का झालं? बाळा, चांगुलपणा हा व्यवहार नसतो की त्याच्या बदल्यात लगेच चांगुलपणा मिळेल. चांगुलपणा हा तुझा स्वभाव असतो. सूर्य रोज उगवतो, सर्वांना प्रकाश देतो. तो कधी विचारतो का, कोण माझं कौतुक करणार? नदी वाहते, झाड फळ देतं, फुल सुगंध देतं. ते बदल्यात काही मागत नाहीत. तसंच तूही तुझं चांगलं कर्म करत राहा. पण एवढंच लक्षात ठेव, चांगुलपणा म्हणजे स्वतःचा अपमान सहन करणं नाही. क्षमा कर, पण स्वतःला वारंवार दुखावणाऱ्यांपासून अंतर ठेव. प्रेम कर, पण स्वाभिमान गमावून नाही. मदत कर, पण स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून नाही. बाळा, स्वार्थी माणसं ओळखण्याची एक खूण सांगतो. जोपर्यंत तुझ्याकडून त्यांना काहीतरी मिळत असतं, तोपर्यंत ते तुझ्या भोवती फिरतात. पण ज्या दिवशी तू त्यांच्या प्रत्येक अपेक्षेला होकार देणं बंद करशील, त्या दिवशी त्यांचा खरा चेहरा तुझ्यासमोर येईल. ते तुझ्याबद्दल वाईट बोलतील, तुझ्यावर दोष ठेवतील, तुला चुकीचं ठरवतील. पण यामुळे घाबरू नकोस. कारण जे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी नाती जोडतात, ते कधीच मनापासून कोणाचे नसतात. म्हणून त्यांच्या जाण्याचं दुःख करू नकोस. कधी कधी आयुष्यात काही लोक निघून जाणं हेच ईश्वराचं मोठं संरक्षण असतं. आजचं जग विचित्र झालं आहे. लोक चेहऱ्यावर गोड बोलतात आणि पाठीमागे विष ओकतात. समोर हसतात आणि मागे बदनामी करतात. तुझ्या यशात टाळ्या वाजवतात, पण मनातून जळत असतात. म्हणून प्रत्येकावर विश्वास ठेवण्याची घाई करू नकोस. विश्वास कमवावा लागतो. आणि एकदा विश्वास तुटला की तो पुन्हा जुळायला खूप वेळ लागतो. म्हणून नाती जपा, पण विवेकही ठेवा. प्रेम करा, पण डोळे बंद करून नाही. श्रद्धा ठेवा, पण अंधविश्वास करू नका. बाळा, तुला लोक नाव ठेवतील, कारण तू पुढे चालला आहेस. जो माणूस काहीच करत नाही, त्याच्यावर कोणी टीका करत नाही. झाडालाच दगड मारले जातात, वाळलेल्या फांदीला नाही. फळांनी भरलेल्या झाडाकडेच लोक पाहतात. म्हणून टीका होत असेल तर घाबरू नकोस. कदाचित तू योग्य मार्गावर चालला आहेस याचं ते लक्षण असेल. प्रत्येक मोठ्या माणसाला आयुष्यात टीका सहन करावी लागली आहे. पण त्यांनी टीकेला उत्तर शब्दांनी नाही, तर कर्माने दिलं. तूही तसंच कर. वाद घालण्यात वेळ घालवू नकोस. वेळेला तुझं उत्तर देऊ दे, कारण वेळेपेक्षा मोठा न्यायाधीश या जगात कोणी नाही. लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक म्हणजे तुझं मानसिक आरोग्य आहे. पैसा पुन्हा मिळू शकतो, नोकरी पुन्हा मिळू शकते, घर पुन्हा बांधता येतं, पण मन एकदा तुटलं तर ते सावरण्यासाठी वर्षे लागतात. म्हणून प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेऊ नकोस. प्रत्येक शब्दाचं ओझं वाहू नकोस. प्रत्येक टीकेला उत्तर देण्याची गरज नसते. काही उत्तरं शांततेतच द्यायची असतात. कारण शांतता हेच अनेक वेळा सर्वात प्रभावी उत्तर असतं. बाळा, आज जर तुला सोडून गेला असेल तर स्वतःला दोष देऊ नकोस. प्रत्येक जाणारा माणूस तुझ्या आयुष्यातून काहीतरी शिकवून जातो. काही लोक प्रेम शिकवतात, काही विश्वास शिकवतात आणि काही लोक कोणावर किती विश्वास ठेवावा हे शिकवतात. म्हणून प्रत्येक अनुभवाला नमस्कार कर. कारण प्रत्येक अनुभव तुला अधिक मजबूत बनवत असतो.
जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर एक छोटीशी विनंती आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश आपल्या प्रिय व्यक्तींना नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या दुःखी, निराश किंवा तुटलेल्या मनाला पुन्हा जगण्याची प्रेरणा मिळेल. आणि कमेंटमध्ये श्रद्धेने फक्त एवढंच लिहा, श्री स्वामी समर्थ, कारण श्रद्धेने उच्चारलेलं हे नाव अनेक अशांत मनांना धैर्य आणि शांतता देण्याची ताकद ठेवतं. बाळा, मी पुन्हा सांगतो, लोकांसाठी जगू नकोस, पण लोकांचा द्वेषही करू नकोस. फक्त एवढंच कर, त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणं बंद कर. अपेक्षा कमी झाल्या की दुःखही कमी होतं. तुझा आनंद तुझ्या हातात ठेव. तुझी श्रद्धा माझ्यावर ठेव. तुझं कर्म प्रामाणिक ठेव. आणि हे लक्षात ठेव, जग काहीही बोलू दे, तुझ्या आयुष्याचा अंतिम निर्णय लोकांच्या जिभेने नाही, तर तुझ्या कर्माने आणि माझ्या कृपेने होणार आहे. म्हणून डगमगू नकोस, थांबू नकोस, रडत बसू नकोस. धैर्याने पुढे चालत राहा. मी तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत आहे. बाळा, आयुष्यातील सर्वात मोठं दुःख गरिबी नसतं, अपयशही नसतं, तर ज्यांच्यासाठी आपण सर्वस्व पणाला लावतो तेच एक दिवस आपल्याला ओळखायलाही नकार देतात, हे असतं. माणूस पैशाने नाही तर विश्वासाने श्रीमंत असतो. पण आजच्या जगात विश्वासापेक्षा स्वार्थ मोठा झाला आहे. प्रत्येक जण नात्यांचा उपयोग करतो, पण नाती जपत नाही. म्हणून मी तुला सांगतो, कोणावर प्रेम करू नकोस असं नाही, पण स्वतःला विसरून कोणासाठी जगू नकोस. कारण स्वतःचं अस्तित्व गमावून मिळवलेलं कोणतंही नातं शेवटी दुःखच देतं. आज तुला वाटत असेल, स्वामी, मी इतकं चांगलं वागलो तरी लोकांनी माझ्याशी विश्वासघात का केला? बाळा, कारण प्रत्येकाच्या मनात तुझ्यासारखी भावना नसते. तू ज्या नजरेने जगाकडे पाहतोस, त्या नजरेने जग तुझ्याकडे पाहिलंच असं नाही. तू मनापासून प्रेम करतोस, पण समोरचा कदाचित फक्त त्याचा स्वार्थ पूर्ण करत असतो. तू नातं जपतोस, पण तो फक्त गरज संपेपर्यंत जवळ राहतो. म्हणून लोक बदलले म्हणून दुःखी होऊ नकोस. ज्याचा स्वभावच बदलणं आहे, त्याच्याकडून कायम साथ मिळेल अशी अपेक्षा करणं हेच दुःखाचं कारण आहे. बाळा, एक गोष्ट मनात कोरून ठेव, तुझ्या आयुष्यात दोन प्रकारचे लोक भेटतील. एक असे जे तुझ्या यशात आनंद मानतील, आणि दुसरे असे जे तुझ्या यशाने अस्वस्थ होतील. पहिल्यांना जप, दुसऱ्यांपासून अंतर ठेव. कारण मत्सर करणारा माणूस कधीच तुझं भलं पाहू शकत नाही. तो तुझ्या चेहऱ्यावर हसेल, पण मनातून तुझ्या पडण्याची वाट पाहत असेल. म्हणून प्रत्येक हसणारा चेहरा आपला असतोच असं समजू नकोस. बाळा, जगात सर्वात स्वस्त गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे लोकांचं मत. आज ते तुला चांगलं म्हणतील, उद्या वाईट म्हणतील. आज ते तुझं कौतुक करतील, उद्या तुझी निंदा करतील. म्हणून त्यांच्या शब्दांना इतकं महत्त्व देऊ नकोस की तुझी झोप उडेल. लक्षात ठेव, जे लोक स्वतःच्या आयुष्यात समाधानी नसतात, तेच दुसऱ्यांच्या आयुष्यावर जास्त चर्चा करतात. ज्याचं स्वतःचं जीवन रिकामं असतं, तोच दुसऱ्यांच्या चुका मोजत बसतो. म्हणून कोण काय बोललं याचा विचार करण्यात आयुष्य घालवू नकोस. आजकाल लोकांना तुझं दुःख समजून घ्यायचं नसतं, त्यांना फक्त तुझ्या आयुष्याची गोष्ट बनवायची असते.
तू रडलास तर त्यावर चर्चा होईल, तू हरलास तर त्यावर हशा होईल, आणि तू जिंकलास तर त्यावर मत्सर होईल. म्हणून प्रत्येक गोष्ट सर्वांना सांगू नकोस. काही वेदना फक्त माझ्यासमोर मांड. कारण माणसं सल्ल्यापेक्षा तमाशा जास्त पाहतात, पण सद्गुरू भक्ताचं मौनही समजून घेतात. बाळा, तुझ्या मनात जर सतत लोकांच्या बोलण्याचा विचार चालू असेल, तर समजून घे की तू त्यांना तुझ्या मनावर राज्य करू दिलं आहेस. हे थांबव. प्रत्येक वेळी स्वतःला विचार, हे लोक माझ्या आयुष्याची जबाबदारी घेणार आहेत का? उत्तर नाही असेल, मग त्यांच्या मतांना इतकं महत्त्व का द्यायचं? जे तुझ्या दुःखात उभे राहत नाही, त्यांना तुझ्या आनंदावर मत देण्याचा अधिकारही नसतो. मी तुला स्वार्थी व्हायला सांगत नाही, पण स्वतःचा विचार करायला नक्की सांगतो. स्वतःची काळजी घेणं हा स्वार्थ नाही. स्वतःचा स्वाभिमान जपणं हा अहंकार नाही. स्वतःच्या मनःशांतीसाठी काही लोकांपासून दूर राहणं हा अपराध नाही. उलट तेच शहाणपण आहे. कारण जिथे सतत अपमान, तिरस्कार आणि दुःख मिळतं, तिथून दूर जाणं हेच योग्य असतं. बाळा, लक्षात ठेव, प्रत्येक वेळी उत्तर शब्दांनी द्यायचं नसतं. काही लोकांना वेळ उत्तर देते, काही लोकांना परिस्थिती उत्तर देते, आणि काही लोकांना त्यांचं स्वतःचं कर्म उत्तर देतं. म्हणून सूड घेण्याचा विचार करू नकोस. ज्याने तुला दुःख दिलं, त्याचं न्यायनिवाडा माझ्यावर सोड. कर्माचं चक्र कधीच थांबत नाही. आज जो दुसऱ्याला रडवतो, उद्या त्यालाही अश्रूंची किंमत समजते. जर हा संदेश तुमच्या हृदयापर्यंत पोहोचत असेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश प्रत्येक स्वामी भक्तापर्यंत पोहोचवा. कदाचित आज तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या निराश व्यक्तीला पुन्हा जगण्याची उमेद मिळेल. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ, आणि पूर्ण विश्वास ठेवा, श्रद्धेने घेतलेलं स्वामींचं नाव कधीच व्यर्थ जात नाही. बाळा, आयुष्य खूप छोटं आहे. ते लोकांना सिद्ध करण्यात घालवू नकोस. ते स्वतःला घडवण्यात घालव. कारण लोकांचं मत बदलायला वेळ लागतो, पण तुझं नशीब बदलायला एक योग्य निर्णय पुरेसा असतो. आजपासून एक संकल्प कर, मी कोणाचं वाईट करणार नाही, पण माझ्या मनःशांतीशी तडजोडही करणार नाही. मी सर्वांशी प्रेमाने वागेन, पण माझा स्वाभिमान कधीच गमावणार नाही. मी माझं कर्म प्रामाणिकपणे करत राहीन आणि प्रत्येक पावलावर माझ्या स्वामींवर विश्वास ठेवीन. कारण शेवटी जग काहीही बोलू दे, विजय त्याचाच होतो जो लोकांच्या आवाजापेक्षा आपल्या अंतरात्म्याचा आणि सद्गुरूंच्या मार्गदर्शनाचा आवाज ऐकतो. बाळा, तुला माहिती आहे का, या जगात सर्वात मोठा भ्रम कोणता आहे? सगळे आपले आहेत हे वाक्य ऐकायला खूप सुंदर वाटतं, पण आयुष्य जसजसं पुढे जातं तसतसं वास्तव समोर येतं. संकट येतं, परिस्थिती बदलते, हातातला पैसा कमी होतो, यश दूर जातं, आणि तेव्हाच माणसाला समजतं की आपल्या भोवती किती लोक खरे आहेत आणि किती फक्त स्वार्थासाठी जवळ होते. म्हणून मी तुला सांगतो, प्रत्येक हसणारा चेहरा आपला समजू नकोस आणि प्रत्येक गोड बोलणारा माणूस तुझा हितचिंतक आहे असा गैरसमज करून घेऊ नकोस. कारण आजच्या दुनियेत शब्द गोड असतात, पण मन कडू असतं. चेहऱ्यावर प्रेम असतं, पण मनात मत्सर असतो. ओठांवर आशीर्वाद असतो, पण मनात तुझ्या अपयशाची इच्छा असते. बाळा,
आयुष्यात एक वेळ अशी येते की माणूस स्वतःलाच विचारतो, मी एवढा वाईट आहे का, कारण लोक त्याच्यावर इतके आरोप करतात, इतकं चुकीचं ठरवतात की त्याला स्वतःबद्दल शंका यायला लागते. पण मी तुला सांगतो, लोकांच्या बोलण्यावरून स्वतःची किंमत ठरवू नकोस. जर एखादा हिरा बाजारात पडला तर काही लोक त्याला काच समजतील, पण त्यामुळे हिऱ्याची किंमत कमी होत नाही. तसंच तुझंही आहे. तुला ओळखण्याची क्षमता प्रत्येकाकडे नसते. म्हणून ज्यांना तुझी किंमत कळत नाही, त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करण्यात आयुष्य वाया घालवू नकोस. लक्षात ठेव बाळा, जगात दोन प्रकारचे आवाज असतात. एक आवाज बाहेरच्या लोकांचा आणि दुसरा आवाज तुझ्या अंतरात्म्याचा. बाहेरचा आवाज तुला घाबरवतो, कमी लेखतो, थांबवतो. पण अंतरात्म्याचा आवाज तुला पुढे जाण्याची प्रेरणा देतो. त्या अंतरात्म्यातच मी आहे. म्हणून लोकांच्या गोंधळापेक्षा माझा आवाज ऐक. मी तुला कधीच चुकीच्या मार्गावर नेणार नाही. तू प्रामाणिक असशील, तुझं कर्म स्वच्छ असेल, तुझ्या मनात कोणाचं वाईट नसेल, तर लोक काहीही बोलू देत, काळ एक दिवस तुझ्या बाजूने साक्ष देईल. बाळा, आजकाल लोकांना तुझं चांगलं दिसत नाही, कारण चांगुलपणात त्यांना बातमी मिळत नाही. पण तुझी एक छोटीशी चूक झाली की ती गावभर सांगायला ते तयार असतात. तू 100 वेळा मदत केलीस तर कोणी लक्षात ठेवत नाही. पण एकदा मदत करू शकलो नाहीस, तर लोक म्हणतात, याने कधीच कोणाचं भलं केलं नाही. म्हणून मी तुला सांगतो, चांगुलपणा सोडू नकोस, पण लोकांच्या कौतुकाची अपेक्षा ठेवू नकोस. कारण अपेक्षा जितकी मोठी, तितकंच दुःख मोठं. बाळा, काही लोक तुझ्या आयुष्यात फक्त धडा शिकवण्यासाठी येतात. त्यांना कायमच्या आयुष्यात ठेवण्यासाठी नाही. काही लोक विश्वासघात करून जातात, काही अपमान करून जातात, काही फसवून जातात. त्यावेळी तुला वाटतं की सर्व काही संपलं. पण काही वर्षांनी मागे वळून पाहिलंस तर समजेल की त्या व्यक्ती निघून गेल्यामुळेच तुझं आयुष्य वाचलं. म्हणून प्रत्येक जाणाऱ्या व्यक्तीला धरून बसू नकोस. जो तुझा आहे, तो कितीही दूर गेला तरी परत येईल. आणि जो तुझा नाही, त्याला कितीही धरून ठेवलंस तरी तो निघूनच जाईल. बाळा, आयुष्य म्हणजे एक परीक्षा आहे. इथे प्रत्येक दिवस नवीन प्रश्न घेऊन येतो. कधी अपमानाचा प्रश्न, कधी विश्वासघाताचा प्रश्न, कधी आर्थिक संकटाचा प्रश्न, तर कधी नात्यांच्या वेदनेचा प्रश्न. पण या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एकच आहे, श्रद्धा आणि संयम. जो माणूस संकटातही माझ्यावर विश्वास ठेवतो, त्याला मी कधीच एकटं सोडत नाही. कधी वेळ घेईन, पण न्याय नक्की देईन. म्हणून अधीर होऊ नकोस. प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते. आणि बाळांनो, जर आतापर्यंतचा हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करत असेल, तर एक छोटीशी विनंती आहे. कृपया हा व्हिडिओ अर्धवट सोडू नका. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला असा एक विचार सांगणार आहे जो तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलू शकतो. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश प्रत्येक स्वामी भक्तापर्यंत पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या दुःखी व्यक्तीच्या जीवनात पुन्हा आशेचा दिवा पेटेल. बाळा, शेवटी मी फक्त एवढंच सांगतो, लोकांच्या शब्दांनी नाही, तर स्वतःच्या कर्माने मोठं हो. लोकांच्या टाळ्यांनी नाही,
तर सद्गुरूंच्या आशीर्वादाने यशस्वी हो, कारण लोकांचं प्रेम क्षणिक असतं, पण सद्गुरूंची कृपा आयुष्यभर साथ देत असते. म्हणून रडू नकोस, खचू नकोस, कोणाच्या नकाराने स्वतःला कमी समजू नकोस. डोळ्यात श्रद्धा ठेव, मनात धैर्य ठेव, ओठांवर श्री स्वामी समर्थ हे नाव ठेव आणि निश्चयाने पुढे चालत राहा. जग बदलत राहील, माणसं बदलत राहतील, पण माझी कृपा तुझ्यावर कायम राहील. मी तुझ्यासोबत होतो, आहे आणि सदैव राहीन. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, या जगात तुला सर्वात जास्त दुःख शत्रूंमुळे होत नाही, तर ज्यांना तू आपलं मानलंस, ज्यांच्यावर मनापासून विश्वास ठेवला, ज्यांच्यासाठी स्वतःच्या आनंदाचा त्याग केला, त्यांच्यामुळे होतं. कारण शत्रूकडून आपण चांगल्या वागणुकीची अपेक्षा करत नाही, पण आपल्या माणसांकडून प्रेम, आधार आणि विश्वासाची अपेक्षा करतो. आणि जेव्हा त्याच अपेक्षा तुटतात, तेव्हा मन इतकं जखमी होतं की माणूस स्वतःवरच विश्वास ठेवणं विसरून जातो. पण बाळा, प्रत्येक जखम तुला काहीतरी शिकवण्यासाठीच मिळते. काही जखमा तुला मजबूत करतात, काही तुला शहाणं बनवतात आणि काही तुला लोकांची खरी ओळख करून देतात. आज मी तुला एक प्रश्न विचारतो. तू आयुष्यभर किती लोकांना आनंद दिलास? किती लोकांच्या डोळ्यातील अश्रू पुसलेस? किती जणांना संकटातून बाहेर काढलं? याचा कधी हिशोब ठेवला नाहीस. पण ज्या दिवशी तू स्वतः संकटात सापडलास, त्या दिवशी किती जणांनी तुझा हात धरला? हाच विचार तुला या जगाचं खरं स्वरूप दाखवतो. म्हणून उपकार करत राहा, पण बदल्यात उपकाराची अपेक्षा ठेवू नकोस. कारण अपेक्षा हीच दुःखाची सुरुवात असते. जितक्या अपेक्षा वाढतील, तितका मन तुटेल. आणि ज्या दिवशी तू अपेक्षा सोडशील, त्या दिवशी तुला खऱ्या आनंदाचा अनुभव येईल. बाळा, लोक म्हणतात, तो माणूस बदलला, पण कोणी विचारत नाही की तो का बदलला. सत्य अपमान, सत्य दुर्लक्ष, सत्य विश्वासघात आणि सत्य मन दुखावलं गेलं की माणूस बदलतोच. पण मी तुला सांगतो, परिस्थितीमुळे मजबूत हो, कठोर हो, पण मनाने वाईट होऊ नकोस. दुसऱ्यांच्या चुकीची शिक्षा स्वतःच्या स्वभावाला देऊ नकोस. एकाने फसवलं म्हणून सर्वांवर संशय घेऊ नकोस. एकाने विश्वास तोडला म्हणून विश्वास ठेवणंच बंद करू नकोस. कारण अजूनही या जगात चांगली माणसं आहेत. फक्त त्यांना ओळखण्यासाठी संयम आणि विवेक हवा. लक्षात ठेव बाळा, प्रत्येक वेळी लोक तुझ्यावर हसतील. जेव्हा तू नवीन काम सुरू करशील, तेव्हा म्हणतील, याच्याकडून काही होणार नाही. जेव्हा तू अपयशी होशील, तेव्हा म्हणतील, आधीच सांगितलं होतं. आणि जेव्हा तू यशस्वी होशील, तेव्हा म्हणतील, याचं नशीब चांगलं होतं. म्हणजे लोकांकडे प्रत्येक परिस्थितीसाठी बोलण्यासारखं काहीतरी असतंच. म्हणून त्यांच्या शब्दांनी स्वतःचा मार्ग बदलू नकोस. गरुड आकाशात उंच उडतो म्हणून कावळे ओढणं थांबवत नाहीत. पण गरुड कधी खाली उतरून कावळ्यांना उत्तर देत नाही. तो आणखी उंच भरारी घेतो. बाळा, तूही तसाच हो. उत्तर वादाने देऊ नकोस, उत्तर यशाने दे. आज अनेक लोक स्वतःच्या मनःशांतीपेक्षा दुसऱ्यांच्या मतांना जास्त महत्त्व देतात. घरात बसूनही त्यांना चिंता असते, लोक काय म्हणतील. नोकरी केली तर लोक बोलतील. व्यवसाय केला तर लोक बोलतील. शांत राहिलास तर लोक बोलतील. बोललास तरी लोक बोलतील. मग आयुष्य कोणासाठी जगायचं?
लोकांसाठी की स्वतःसाठी? मी तुला सांगतो, तुझं जीवन माझी देणगी आहे. ते दुसऱ्यांच्या मतांच्या कैदेत ठेवू नकोस. प्रत्येक सकाळी स्वतःला विचार, आज मी लोकांना खुश करण्यासाठी जगणार आहे की माझं कर्तव्य प्रामाणिकपणे पूर्ण करण्यासाठी? उत्तर जर दुसरं असेल तर समज तुझा दिवस यशस्वी होणार आहे. बाळा, आणखी एक गोष्ट समजून घे, काही लोक तुझ्या जवळ राहतात पण तुझ्यासोबत नसतात, आणि काही लोक दूर असतात पण मनाने कायम तुझ्यासोबत असतात. म्हणून अंतराने नातं तुटत नाही, स्वार्थाने तुटतं. रोज बोलणं म्हणजे प्रेम नाही आणि शांत राहणं म्हणजे तिरस्कार नाही. नात्याची खरी ओळख संकटात होते. जे दुःखातही तुझ्यासोबत उभे राहतात त्यांना आयुष्यभर जप. बाकीच्यांना आदर दे, पण मनाचं दार प्रत्येकासाठी उघडू नकोस. आणि बाळांनो, जर तुम्हाला आतापर्यंतचा हा संदेश मनापासून आवडत असेल तर एक छोटीशी विनंती आहे. कृपया हा व्हिडिओ पूर्ण पहा, मध्येच सोडू नका. कारण पुढे मी अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तर देतील. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश प्रत्येक स्वामी भक्तापर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या निराश व्यक्तीला पुन्हा जगण्याचं बळ मिळेल. कमेंटमध्ये श्रद्धेने फक्त एवढंच लिहा, श्री स्वामी समर्थ, आणि पूर्ण विश्वास ठेवा, स्वामींचं नाव कधीच व्यर्थ जात नाही. बाळा, आजपासून एक संकल्प कर. मी लोकांच्या बदलणाऱ्या स्वभावामुळे माझा स्वभाव बदलणार नाही. मी लोकांच्या कटू शब्दांमुळे माझी गोड भाषा सोडणार नाही. मी लोकांच्या मत्सरामुळे माझं यश थांबवणार नाही. मी लोकांच्या टीकेमुळे माझं ध्येय सोडणार नाही. कारण मला माहित आहे, माझ्यासोबत माझे स्वामी आहेत. आणि ज्याच्या पाठीशी सद्गुरू उभे असतात त्याला जगाची भीती राहत नाही. त्याचं प्रत्येक पाऊल आशीर्वादाने भरलेलं असतं. प्रत्येक संकटातून मार्ग निघत असतो आणि प्रत्येक अंधारानंतर प्रकाश त्याची वाट पाहत असतो. म्हणून बाळा, श्रद्धा ठेव, संयम ठेव, कर्म करत राहा आणि लोकांच्या शब्दांपेक्षा स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेव. बाळा, आज मी तुला अशी गोष्ट सांगणार आहे जी प्रत्येकाने आपल्या मनात कोरून ठेवली पाहिजे. या जगात माणसाची किंमत त्याच्या चांगुलपणामुळे नाही तर त्याच्या उपयोगामुळे ठरवली जाते. जोपर्यंत तुझ्याकडून लोकांना फायदा होत असतो तोपर्यंत तू त्यांच्यासाठी खूप चांगला असतोस. पण ज्या दिवशी तू त्यांच्या चुकीच्या गोष्टींना नकार देतोस, त्यांच्या स्वार्थासाठी स्वतःचं नुकसान करणं थांबवतोस, त्याच दिवशी तू त्यांच्या नजरेत वाईट होतोस. म्हणून बाळा, प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण प्रत्येकाला खुश करण्याच्या प्रयत्नात तू स्वतःला हरवून बसशील. लक्षात ठेव, या जगात सर्वांना आनंदी ठेवण्याची जबाबदारी तुला कोणी दिलेली नाही. तुझी जबाबदारी आहे तुझं कर्तव्य प्रामाणिकपणे करणं, तुझ्या आईवडिलांचा सन्मान करणं, तुझ्या कुटुंबाची काळजी घेणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुझं मन स्वच्छ ठेवणं. बाकी लोक काय बोलतात, काय विचार करतात, कोणत्या नजरेने तुझ्याकडे पाहतात याचा विचार करत बसलास तर आयुष्य संपेल पण समाधान मिळणार नाही. बाळा, काही लोक तुझ्या आयुष्यात येतात ते फक्त तुझी ऊर्जा संपवण्यासाठी. ते सतत तुझ्या चुका शोधतील. तू कितीही चांगलं काम केलंस तरी त्यांना त्यात दोष दिसेल. कारण समस्या तुझ्यात नसते,
त्यांच्या नजरेत असते. ज्या माणसाच्या मनात मत्सर भरलेला असतो त्याला दुसऱ्याचं सुख कधीच पाहवत नाही. तो तुझ्या आनंदातही दुःख शोधतो. म्हणून अशा लोकांपासून वाद घालण्यापेक्षा शांतपणे दूर हो. प्रत्येक लढाई जिंकणं आवश्यक नसतं. काही लढाया सोडून देणं हेच सर्वात मोठं शहाणपण असतं. मी तुला अनेकदा सांगितलं आहे बाळा, जगात दोन प्रकारची माणसं असतात. एक ती जी तुझ्या यशामुळे प्रेरणा घेतात आणि दुसरी ती जी तुझ्या यशामुळे जळतात. पहिल्या प्रकारच्या लोकांना जवळ ठेव. दुसऱ्या प्रकारच्या लोकांसाठी फक्त प्रार्थना कर. कारण मत्सराने जळणारा माणूस आधी स्वतःच जळत असतो. त्याच्यावर राग करण्यापेक्षा त्याच्यासाठी ईश्वराकडे सद्बुद्धी माग. बाळा, तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू कोण आहे माहीत आहे का? तो म्हणजे भीती. लोक काय म्हणतील याची भीती, अपयशाची भीती, नकाराची भीती, टीकेची भीती. ही भीती तुझ्या स्वप्नांपेक्षा मोठी झाली की माणूस जिवंत असूनही जगणं विसरतो. म्हणून मी तुला सांगतो, भीतीवर श्रद्धेचा विजय मिळव. प्रत्येक सकाळी उठल्यावर स्वतःला सांग, माझ्यासोबत माझे स्वामी आहेत. मग मला कोणाची भीती. ज्या मनात श्रद्धा असते त्या मनात भीती टिकत नाही. लक्षात ठेव बाळा, आयुष्य हे आरशासारखं आहे. तू सतत दुःखाचाच विचार केलास तर दुःख वाढत जाईल. पण तू प्रत्येक संकटातून शिकायला लागलास तर तेच संकट तुला मजबूत बनवेल. म्हणून भूतकाळाच्या जखमा पुन्हा पुन्हा उघडू नकोस. ज्यांनी तुला सोडलं त्यांच्यासाठी रडत बसू नकोस. ज्यांनी तुला कमी लेखलं त्यांना सिद्ध करण्यात वेळ घालवू नकोस. त्याऐवजी स्वतःला इतका सक्षम बनव की एक दिवस वेळच तुझ्या बाजूने साक्ष देईल. बाळा, एक दिवस असा नक्की येतो जेव्हा लोक तुझ्या यशाकडे पाहून म्हणतात, याचं नशीब चांगलं होतं. पण त्यांना तुझ्या रात्रीच्या जागरणाची, तुझ्या अश्रूंची, तुझ्या संघर्षाची, तुझ्या प्रार्थनेची कल्पनाही नसते. म्हणून लोकांच्या बोलण्याने गर्विष्ठ होऊ नकोस आणि त्यांच्या टीकेने खचूनही जाऊ नकोस. दोन्ही गोष्टी तात्पुरत्या आहेत. कायमच्या जर काही असेल तर ते तुझं कर्म आणि माझी कृपा. आणि बाळांनो, जर तुम्हाला स्वामींचा हा संदेश मनापासून आवडत असेल तर एक छोटीशी विनंती आहे. हा व्हिडिओ मध्येच सोडू नका. शेवटपर्यंत नक्की पहा. कारण पुढील भागात मी अशी जीवनाची सत्यम सांगणार आहे जी प्रत्येक संसार करणाऱ्या माणसाने ऐकलीच पाहिजेत. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश आपल्या कुटुंबियांना, मित्रांना आणि प्रत्येक स्वामी भक्तापर्यंत नक्की पोहोचवा. तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या खचलेल्या व्यक्तीच्या मनात पुन्हा आशेचा दिवा पेटू शकतो. बाळा, शेवटी मी तुला एवढंच सांगतो, लोकांच्या बदलत्या चेहऱ्यांकडे पाहून दुःखी होऊ नकोस. कारण ऋतू बदलतात, माणसं बदलतात, परिस्थिती बदलते. पण जो माझ्या चरणी श्रद्धा ठेवतो त्याच्या आयुष्यातील प्रत्येक बदल त्याच्या भल्यासाठीच असतो. आज जे तुझ्यापासून दूर गेले आहेत, कदाचित ते तुझ्या प्रवासात अडथळा ठरले असते. आज जे तुला कमी लेखत आहेत, उद्या तेच तुझ्या यशाचं कौतुक करतील. म्हणून कोणाच्याही शब्दांनी स्वतःची किंमत कमी समजू नकोस. तू माझा भक्त आहेस. तुझ्या कपाळावर माझा आशीर्वाद आहे. श्रद्धा ठेव, संयम ठेव, प्रामाणिकपणे कर्म करत राहा.
योग्य वेळ आल्यावर मी तुला इतकं उंच नेईन की तुला खाली खेचणाऱ्यांनाच मान वर करून तुझ्याकडे पाहावं लागेल. बाळा, एक सत्य सांगतो, जे ऐकायला कठीण आहे पण समजलं तर आयुष्य सोपं होईल. या जगात तुझ्या आनंदाने आनंदी होणारे लोक फार कमी आहेत, पण तुझ्या अपयशाने आनंदी होणारे अनेक आहेत. म्हणून प्रत्येक यश सर्वांसमोर मिरवू नकोस आणि प्रत्येक दुःख सर्वांना सांगू नकोस. कारण प्रत्येकजण तुझ्या वेदनेवर मल लावायला येत नाही. काही जण तर जखम किती खोल आहे हे पाहायला येतात. आजचा माणूस चेहऱ्यावर हसतो, पण मनात तुझ्याशी स्पर्धा करत असतो. तो तुला मित्र म्हणतो, पण तुझ्यापेक्षा पुढे जाण्याची भीती त्याला सतावत असते. म्हणून मी तुला सांगतो, प्रत्येकाला आपल्या मनात जागा देऊ नकोस. मन हे मंदिरासारखं असतं. मंदिरात प्रत्येकाला प्रवेश मिळत नाही. तसंच तुझ्या मनातही फक्त विश्वासू आणि प्रेम करणाऱ्या लोकांनाच स्थान दे. बाळा, आयुष्यात एक वेळ अशी येते की तू सर्वांसाठी धावतोस, सर्वांना मदत करतोस, स्वतःच्या गरजा बाजूला ठेवतोस, पण जेव्हा तुला गरज असते तेव्हा सगळे व्यस्त होतात. कोणी फोन उचलत नाही, कोणी वेळ देत नाही, कोणी कारण सांगतं. त्या दिवशी रडू नकोस. त्या दिवशी समजून घे की स्वामी तुला एक मोठा धडा शिकवत आहेत. हा धडा असा की माणसांवर नाही, माझ्यावर विश्वास ठेव. कारण माणसांची साथ परिस्थितीनुसार बदलते, पण माझी साथ श्रद्धेनुसार मिळते. तुझ्याकडे पैसा असो वा नसो, यश असो वा अपयश, लोक असोत वा नसोत, मी तुझ्यासोबत असतो. आजच्या जगात लोक नातं जपण्यापेक्षा नात्याचा उपयोग करतात. त्यांना तुझ्या मनाची किंमत नसते, त्यांना तुझ्या उपयोगाची किंमत असते. म्हणून जोपर्यंत तू त्यांच्या कामाचा आहेस, तोपर्यंत तू चांगला. पण ज्या दिवशी तू नाही म्हणायला शिकशील, त्या दिवशी तू त्यांच्या दृष्टीने वाईट ठरशील. म्हणून बाळा, प्रत्येक गोष्टीला होकार देणं म्हणजे चांगुलपणा नाही. योग्य ठिकाणी नाही म्हणणं ही सुद्धा एक साधना आहे. जो स्वतःच्या मर्यादा जपतो, त्याचाच स्वाभिमान टिकतो. लक्षात ठेव, बाळा, तुझी शांतता ही तुझी सर्वात मोठी ताकद आहे. प्रत्येक आरोपाला उत्तर द्यायची गरज नसते. प्रत्येक अफवेला स्पष्टीकरण द्यायची गरज नसते. कारण ज्यांना तुझ्यावर विश्वास आहे, त्यांना स्पष्टीकरणाची गरज नसते आणि ज्यांना विश्वासच नाही, त्यांना कितीही सांगितलं तरी ते मानणार नाहीत. म्हणून स्वतःचं सत्य वेळेवर सोपव. वेळ प्रत्येक मुखवटा काढून टाकते. आज जे खोट बोलत आहेत, उद्या त्यांचंच खोट त्यांच्यासमोर उभं राहील. बाळा, तुला अजून एक गोष्ट सांगतो. आयुष्यात कधीही स्वतःची तुलना दुसऱ्याशी करू नकोस. कारण प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे. एखाद्याला यश लवकर मिळतं, एखाद्याला उशिरा. एखाद्याला पैसा मिळतो, एखाद्याला समाधान मिळतं. पण माझ्या दृष्टीने मोठा तो नाही ज्याच्याकडे जास्त धन आहे, मोठा तो आहे ज्याचं मन स्वच्छ आहे. जो संकटातही प्रामाणिक राहतो, जो अपमानानंतरही माणुसकी सोडत नाही, जो दुःखातही श्रद्धा सोडत नाही, तोच माझा खरा भक्त आहे. बाळा, जगात सर्वात मोठा विजय कोणता माहीत आहे का? ज्यांनी तुला कमी लेखलं, त्यांच्यावर राग ठेवता स्वतःच्या ध्येयाकडे चालत राहणं. सूड घेणं सोपं आहे, पण क्षमा करून पुढे जाणं कठीण आहे. म्हणून तुझी ऊर्जा लोकांना उत्तर देण्यात वाया घालवू नकोस. ती स्वतःला घडवण्यात वापर.
एक दिवस तुझं आयुष्यच तुझं उत्तर बनेल. आणि बाळांनो, जर स्वामींचा हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर एक विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, मध्येच सोडू नका. कारण पुढील विचार तुमच्या आयुष्याचा दृष्टिकोन बदलू शकतात. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा. कमेंटमध्ये श्रद्धेने फक्त एकदा लिहा, श्री स्वामी समर्थ, आणि पूर्ण विश्वास ठेवा, श्रद्धेने घेतलेलं स्वामींचं नाव कधीच व्यर्थ जात नाही. बाळा, शेवटी एवढंच लक्षात ठेव, लोक तुला विसरतील, तुझ्या उपकारांना विसरतील, तुझ्या चांगुलपणालाही विसरतील, पण तुझं कर्म कधीच तुला विसरत नाही. प्रत्येक चांगल्या कर्माचं फळ योग्य वेळी मिळेल. म्हणून चांगुलपणा सोडू नकोस, पण भोळेपणा नक्की सोड. प्रेम सोडू नकोस, पण स्वतःचा स्वाभिमान कधीही गमावू नकोस. श्रद्धा सोडू नकोस, कारण श्रद्धा जिवंत असेल तर अंधार कितीही मोठा असला तरी माझी कृपा तुला प्रकाशाकडे घेऊन जाईल. जग बदलत राहील, माणसं बदलत राहतील, पण माझं वचन कायम आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, आज मी तुला अशी गोष्ट सांगणार आहे जी या जगात फार कमी लोकांना समजते. माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याच्याकडे काहीच नसतं, आणि जेव्हा या जगातून जातो तेव्हाही तो काहीच घेऊन जात नाही. मग या थोड्याशा आयुष्यात एवढा अहंकार कशाचा, एवढा मत्सर कशाचा, एवढा द्वेष कशाचा, एवढी स्पर्धा कशासाठी? शेवटी या सगळ्याचा अर्थ काय? ज्या घरासाठी माणूस आयुष्यभर झटतो ते घरही इथेच राहणार आहे. ज्या पैशासाठी तो नाती तोडतो तो पैसाही इथेच राहणार आहे. ज्या लोकांसाठी तो स्वतःची मनःशांती गमावतो ते लोकही शेवटी त्याला विसरणार आहेत. म्हणून बाळा, जे कायम तुझ्यासोबत राहणार आहे ते फक्त तुझं कर्म आणि माझं नाव. लक्षात ठेव, या जगात सर्वात मोठी श्रीमंती पैसा नाही, सर्वात मोठी श्रीमंती म्हणजे मनःशांती. ज्याच्याकडे कोट्यवधी रुपये आहेत पण रात्री शांत झोप नाही, तो खरा गरीब आहे. आणि ज्याच्याकडे कमी पैसा आहे पण मन समाधानी आहे, तोच खरा श्रीमंत आहे. म्हणून पैशामागे धाव, पण मनःशांती गमावून नाही. यश मिळव, पण माणुसकी हरवून नाही. मोठा हो, पण अहंकारी होऊन नाही. बाळा, अनेक भक्त मला विचारतात, स्वामी, आम्ही कोणाचं वाईट करत नाही, तरी आमच्याच आयुष्यात इतके दुःख का येतात? मी त्यांना एकच उत्तर देतो, संकट म्हणजे शिक्षा नाही, संकट म्हणजे परीक्षा आहे. सोनं जेव्हा आगीत तापतं तेव्हाच त्याची खरी किंमत वाढते. हिरा जेव्हा घासला जातो तेव्हाच तो चमकतो. ऊस जेव्हा पेरला जातो तेव्हाच त्यातून गोड रस बाहेर येतो. तसंच माणूसही संकटातून जातो तेव्हाच त्याचं खरं सामर्थ्य बाहेर येतं. म्हणून संकटांना शाप समजू नकोस. कदाचित मी तुला मोठ्या यशासाठी तयार करत असेन. बाळा, आयुष्यात कधीच कोणाला कमी लेखू नकोस. कारण वेळ बदलायला वेळ लागत नाही. आज जो गरीब आहे तो उद्या श्रीमंत होऊ शकतो. आज जो अपयशी आहे तो उद्या यशाचं शिखर गाठू शकतो. आणि आज जो अहंकाराने चालतो आहे तो उद्या नम्र व्हायला भाग पडू शकतो. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वाग, कारण तुझ्या वागण्याचं फळ तुलाच मिळणार आहे. आणखी एक गोष्ट लक्षात ठेव,
काही लोक तुझ्याशी फक्त तेव्हाच बोलतील जेव्हा त्यांना तुझी गरज असेल. गरज संपली की ते तुला विसरतील. अशा लोकांमुळे दुःखी होऊ नकोस. त्यांना दोषही देऊ नकोस. फक्त त्यांच्याकडून शिक. पुढच्या वेळी मनापेक्षा विवेकाने नाती जोड. कारण विश्वास ठेवणं चांगलं आहे, पण अंधविश्वास ठेवणं दुःखाचं कारण आहे. बाळा, लोक तुझ्याबद्दल काय बोलतात यापेक्षा तू स्वतःबद्दल काय विचार करतोस हे महत्त्वाचं आहे. जर तू स्वतःला कमकुवत समजशील तर जग तुला आणखी कमकुवत करेल. पण जर तू स्वतःला माझा भक्त समजशील, माझ्या कृपेवर विश्वास ठेवशील, तर जगातील कोणतीही शक्ती तुला हरवू शकणार नाही. कारण श्रद्धेमध्ये अशी ताकद असते की ती अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य करून दाखवते. आज अनेक लोक बाहेरून खूप आनंदी दिसतात, पण आतून पूर्णपणे तुटलेले असतात. कारण त्यांनी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात स्वतःची स्वप्न गमावली. त्यांनी समाजाच्या भीतीने स्वतःचा आवाज दाबला. त्यांनी दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतःचं आयुष्य जगणंच विसरलं. म्हणून मी तुला सांगतो, लोकांचा आदर कर, पण स्वतःचं अस्तित्व कधीच हरवू नकोस. स्वतःची स्वप्न जप. स्वतःच्या मनाचा आवाज ऐक. कारण मी अनेक वेळा तुझ्याशी तुझ्या अंतरात्म्यातूनच बोलत असतो. बाळा, जगात सर्वात मोठं सामर्थ्य कोणतं आहे माहीत आहे का? ते म्हणजे शांत राहून योग्य वेळेची वाट पाहणं. प्रत्येक वेळी घाई करून निर्णय घेऊ नकोस. रागात बोललेला शब्द, अहंकारात घेतलेला निर्णय आणि दुःखात केलेला विश्वास अनेकदा आयुष्यभर पश्चात्ताप देतो. म्हणून संयम ठेव. वेळेला काम करू दे, माझ्यावर विश्वास ठेव. योग्य वेळ आल्यावर जे तुझं आहे ते तुला मिळणारच आहे. आणि बाळांनो, जर हा संदेश तुमच्या मनात श्रद्धेचा दीप प्रज्वलित करत असेल, तर एक छोटीशी विनंती आहे. कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मध्येच सोडू नका. कारण पुढे मी जीवनातील अशा गुपितांबद्दल सांगणार आहे जी प्रत्येक भक्ताने ऐकलीच पाहिजेत. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या निराश व्यक्तीच्या जीवनात पुन्हा आशेचा किरण निर्माण होईल. बाळा, शेवटी मी पुन्हा एकदा तुला माझं वचन देतो. जग तुला सोडेल, काही नाती तुटतील, काही स्वप्न उशिरा पूर्ण होतील, काही लोक तुझ्यावर अन्याय करतील, काही तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतील, पण जर तू श्रद्धा सोडली नाहीस, प्रामाणिकपणा सोडला नाहीस आणि माझं नाव सोडलं नाहीस, तर मी तुला कधीच पडू देणार नाही. कधी हात धरून चालवीन, कधी संकटातून शिकवीन, कधी अश्रूंमधून मजबूत करीन आणि कधी अशा उंचीवर नेईन की तुला रडवणारेच तुझ्या यशाचं कौतुक करतील. म्हणून बाळा, लोकांच्या बदलणाऱ्या स्वभावावर नाही, माझ्या अढळ कृपेवर विश्वास ठेव. कारण माझा आशीर्वाद ज्याच्या पाठीशी असतो, त्याला हरवण्याची ताकद या जगात कोणाकडेच नसते. बाळा, काही लोक तुझ्या प्रत्येक यशावर प्रश्नचिन्ह उभं करतील. ते म्हणतील, याचं नशीब चांगलं होतं, याला कोणीतरी मदत केली असेल, याच्याकडून हे शक्यच नाही. पण त्यांना उत्तर देण्यासाठी शब्द खर्च करू नकोस. कारण शब्दांपेक्षा तुझं आयुष्य मोठं उत्तर देईल. आज जे लोक तुझ्यावर हसतात, उद्या तेच तुझ्याकडून सल्ला मागतील. म्हणून धीर सोडू नकोस. वेळ बदलायला वेळ लागत नाही,
श्री स्वामी समर्थ.